अध्याय 42 यज्ञस्थळावरील धनुर्भंग. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम फुलमाळ्याच्या घरून निघाले आणि रस्त्याने पुढे जाताना त्यांना एक कुबड निघालेली तरुण स्त्री दिसली. तिच्या हातात चंदनाची ओटी असलेली एक थाळी होती आणि ती राजवाड्याच्या रस्त्याने चालली होती. श्रीकृष्ण रसराज आहेत, त्या कुब्जा स्त्रीबरोबर काही विनोद करून आपण सर्व बालकांसोबत त्यांचा आनंद घ्यावा अशी त्यांची इच्छा झाली. श्रीकृष्ण तिला विनोदाने म्हणाले, हे वरोरू, तू कोण आहेस? मला सांग, तू हे चंदन कोणाकरिता घेऊन चालली आहेस? मला वाटते हे चंदन तू मला अर्पण करावेस. जर तू मला चंदन दिलेस तर तुझा निश्चितच भाग्योदय होईल. श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे. त्यांना त्या कुब्जेविषयी सर्व काही ज्ञात होते. आपल्या विचारणेतून त्यांनी संकेत केला की एका असुराची सेवा करणे व्यर्थ आहे. तिने आपली आणि बलरामांची सेवा केली तर उत्तम होईल. अशा सेवेचा तिला तात्काळ लाभही मिळेल. कुब्जा श्रीकृष्णांना म्हणाली, प्रिय श्यामसुंदर, मी कंसाच्या सेवेतील दासी आहे. मी प्रतिदिन त्यांना चंदनाची ओटी पुरवित असते. मी असे उत्तम चंदन बनवून देत असल्यामुळे महाराज माझ्यावर फारच संतुष्ट आहेत. परंतु आता मला दिसते की आपण दोघे बंधूच माझ्या सेवेला उत्तम आहात. या चंदनाने आपल्याहून अधिक श्रेष्ठ सेवा कोणाची होणे शक्य नाही. अशा रीतीने श्रीकृष्ण आणि बलराम यांचे संभाषण स्मित नेत्रकटाक्ष अशा आणि इतर आकर्षक गुणलक्षणांनी व आनंदाने ती त्या दोघा बंधूंच्या अंगावर चंदनाची ओटी लावू लागली. श्रीकृष्ण आणि बलराम हे दोघे बंधू स्वभावताच अतिशय सुंदर होते. त्यांची अंगकांती सुंदर होती आणि त्यांनी रंगीत वस्त्रे परिधान केलेली होती. अगोदरच अतिशय आकर्षक असताना त्यांच्या शरीरावर जेव्हा कुब्जेने चंदनाची ओटी लावली तेव्हा ते अत्याधिकच सुंदर दिसू लागले. श्रीकृष्ण कुब्जेच्या त्या सेवेने अतिशय संतुष्ट झाले आणि तिला काय प्रदान करावे याचा विचार करू लागले. दुसऱ्या शब्दात एका कृष्ण भावना भावित भक्ताने भगवंतांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रेमाने आणि भक्तीने त्यांची सेवा करावी असावी. श्रीकृष्ण दिव्य प्रेममय सेवेविना अन्य कोणाच्याही कृतीने संतुष्ट होत नाही. श्रीकृष्णाने कुब्जेला वर द्यायचा विचार करून तिच्या पायावर आपल्या चरणांगुष्ठांचा दाब दिला आणि आपल्या करणकवळांनी तिचे हनुवटी पकडून वर उचलले. त्याच क्षणी कुब्जा स्थूल नितंब क्षीणकटी आणि सुडवलं असे उन्नत वक्षस्थळ असलेली एक बांधेसूर सुंदर युवती झाली. श्रीकृष्ण त्या कुब्जेच्या सेवेने संतुष्ट झाले होते. तिने श्रीकृष्णांचा करस्पर्श प्राप्त केला होता आणि त्यामुळे ती स्त्रियांमध्ये सर्वश्रेष्ठ लावण्यवती झाली. हा प्रसंग असे दर्शवितो की एक भक्त श्रीकृष्णाची सेवा करून तात्काळ सर्व प्रकारे श्रेष्ठ पदावर उन्नत होतो. भगवत भक्ती इतकी सामर्थ्यशाली आहे की भक्तिमार्गाचा स्वीकार करणारा मनुष्य देवी देवतांच्या अखिल गुणांनी संपन्न होतो. श्रीकृष्णावर कुब्जेवर आकर्षित झाले ते तिच्या सौंदर्यामुळे नव्हे तर तिच्या सेवेमुळे. श्रीकृष्णाची सेवा करताच ती सर्वाधिक सुंदर तरुणी झाली होती. कृष्ण भावना भावित होण्यासाठी सौंदर्य इत्यादी भौतिक गुणांची आवश्यकता नसते, परंतु कृष्ण भावनेत येऊन श्रीकृष्णांची प्रेमाने सेवा करून मनुष्य अतिशय सुंदर आणि गुणवान होत असतो. तदनंतर बाजारपेठेच्या रस्त्याने पुढे निघाले. तेथे बाजारपेठेत अनेक नागरिक सुपाऱ्या, फुले, चंदन आदी मंगल साहित्य घेऊन श्रीकृष्ण आणि बलरामांच्या स्वागतासाठी सिद्ध होते. श्रीकृष्णांनी तेथे लोकांकडे यज्ञस्थानाविषयी पृच्छा केली. कंसाने धनुर्याग यज्ञाचा यज्ञ करण्याची व्यवस्था केली होती आणि त्या विशिष्ट यज्ञाच्या संकेतार्थ त्याने त्या यज्ञवेदीजवळ एक मोठे धनुष्य ठेवले होते. ते धनुष्य आकाशातील इंद्रधनुष्यासारखे विशाल आणि अद्भुत असे होते. त्या धनुष्याचे संरक्षण करण्यासाठी कंसाने ते यज्ञस्थळावर अनेकानेक अधिकारी व रक्षक नियुक्त केले होते. श्रीकृष्ण आणि बलराम त्या यज्ञस्थानी गेले आणि सरळ त्या धनुष्याकडे निघाले. त्यावेळी तेथील संरक्षकांनी त्यांना धनुष्याजवळ जाऊ नये असे गंभीर सूचना दिली, परंतु श्रीकृष्णांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. ते बलपूर्वक पुढे गेले आणि ते विशाल धनुष्य आपल्या हाताने उचलून धरले. त्यांनी त्या जनसमूहासमोर त्या धनुष्यावर प्रत्यंचा चढविली आणि ती प्रत्यंचा उडून एखाद्या हत्तीने शेतातील ऊस सहज मोडून टाकावा त्याप्रमाणे त्या धनुष्याचे 2 तुकडे केले. तेथील उपस्थित जनांना त्यांच्या अतुलनीय सामर्थ्याची जाणीव झाली. धनुष्य मोडून पडले तेव्हा त्यांच्या ध्वनीने धरा आणि आकाश कंपित झाले. जेव्हा तो ध्वनी कंसाच्या कानावर पडला तेव्हा मात्र कंसाला आपल्या जीवनाची धास्ती वाटू लागली. श्रीकृष्णाच्या अशा कृत्यामुळे तेथे उभे असलेले धनुष्याचे रक्षक अतिशय खवळले. आपापल्या हातातील शस्त्रानिशी यांना कैद करा, कैद करा, ठार मारा, ठार मारा असे ओरडत ते त्यांच्यावर धावून गेले आणि त्यांनी श्रीकृष्ण बलरामांना घेराव घातला. त्या रक्षकाचा कपटी डाव ओळखून श्रीकृष्ण बलरामांना त्यांचा अतिशय क्रोध आला. त्यांनी मोडलेल्या धनुष्याचे 2 तुकडे उचलून त्या रक्षकांना चोप देण्यास प्रारंभ केला. अशी धुमचक्री चालू असताना कंसाने त्या रक्षकांच्या साह्यासाठी सैन्याची एक तुकडी पाठविली. तथापि श्रीकृष्ण बलराम यांच्याशीही लढले आणि त्यांना ठार मारले. या घटनेनंतर श्रीकृष्ण यज्ञस्थळात अधिक पुढे न जाताच परत मागे फिरले आणि प्रवेशद्वारातून बाहेर पडले. तदनंतर ते दोघे बंधू आपल्या मुक्कामावर परत गेले. परत जाताना त्यांनी मथुरेतील अनेक ठिकाणांना मोठ्या आनंदाने भेट दिली. श्रीकृष्णाचे ते कृत्य आणि सामर्थ्य पाहून मथुरेचे सर्वच नागरिक विचार करू लागले की हे दोघे बंधू निश्चितच मथुरेत आलेले देवता आहे आणि ते मोठ्या कुतूहलाने त्यांच्याकडे पाहू लागले. ते दोघे बंधू कंसाच्या नियमांना आणि आज्ञांना न जुमानता निर्भयपणे मथुरेच्या रस्त्यावरून फेरफटका मारीत चालले होते. संध्याकाळी सूर्यास्ताच्या समयाला श्रीकृष्ण बलराम आणि त्यांचे गोपाल बालमित्र नगराच्या बाहेर आपल्या बैलगाड्यांच्या ठिकाणी परतले. अशा प्रकारे श्रीकृष्ण बलरामांनी कंसाला आपल्या आगमनाची प्राथमिक सुनूक दाखविली आणि दुसऱ्या दिवशी यज्ञस्थळावर किती भयंकर स्वरूपाचे संकट आपल्यासमोर उभे ठाकले आहे याची कंसाला जाणीव झाली.
श्रीकृष्ण आणि बलराम वृंदावन सोडून मथुरेला निघाले होते तेव्हा वृंदावनवासी जनांनी मथुरावासी नागरिकांच्या थोर सौभाग्याची कल्पना केली होती. कारण साक्षात लक्ष्मीदेवी आणि शुद्ध भक्त ज्यांची उपासना करतात अशा श्रीकृष्णाच्या अद्भुत सौंदर्याचे अवलोकन करण्यात ते समर्थ होणार होते. मथुरेचे नागरिक श्रीकृष्णांना पाहून पूर्ण तृप्त होत होते आणि अशा रीतीने आता वृंदावनवासी जनांनी केलेली कल्पना साकार झाली होती. श्रीकृष्ण आपल्या मुक्कामावर आले तेव्हा त्यांना त्याच्या सेवकाने त्यांचे चरण कमळ धुतले, त्यांना उत्तम आसन प्रदान केले आणि त्यांना दूध आणि रुचकर भोजन दिले. भोजन झाल्यावर आपल्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाविषयी विचार करीत श्रीकृष्णाने सुखाने विश्रांती घेतली. अशा रीतीने त्यांनी तेथेच रात्र काढली. इकडे कंसाला जेव्हा समजले की श्रीकृष्णाने अज्ञास्थानावरील अद्भुत धनुष्याचे तुकडे केले आहे आणि तेथील रक्षकांना व सैनिकांना देखील ठार मारले आहे, तेव्हा त्याला पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या सामर्थ्याचा प्रत्यय आला. देवकीचा 8वा पुत्र प्रकट झाला आहे आणि आता आपला मृत्यू जवळच येऊन ठेपला आहे याची त्याला जाणीव झाली. मृत्यू भयाने त्याला रात्रभर झोप आली नाही. त्याच्या दृष्टीसमोर अनेक अभद्र दृश्ये प्रकट होऊ लागली आणि शहराच्या परिसरात असलेले श्रीकृष्ण आणि बलराम हे आपले मृत्यूदूतच आहेत हे त्याला समजून चुकले. कंसाला जागृत अवस्थेत आणि स्वप्नावस्थेत अनेक अपशकुनच दिसू लागले. आरशात पाहिल्यावर त्याला आपले शिर दिसत नव्हते. त्याला आकाशातील चंद्र व तारे 2-2 दिसू लागले. त्याला आपल्या सावलीत छिद्रे दिसू लागली. त्याच्या कानामध्ये त्याला गुंजनासारखा मोठा ध्वनी ऐकू येऊ लागला. त्याला समोरील दृश्य वृक्ष सोन्याचे दिसू लागले. त्याला भूमीवर व चिखलात आपले पाऊल उमटलेले दिसेनात. त्याने स्वप्नात असे पाहिले की गाढवे झुंपलेल्या गाडीतून पिशाच्चे निघाली आहेत. त्याला कोणीतरी विष दिले असून तो ते पीत आहे. तसेच त्याच्या गळ्यात फुलहार असून तो नग्नावस्थेत चाललेला आहे व सर्वांगाला तेल लावित आहे. अशा प्रकारे कंसाने जागृत अवस्थेत व स्वप्नात अनेक मृत्यूसूचक लक्षणे पाहिली आणि त्याला समजले की आपला मृत्यू अगदी निश्चित आहे. त्या रात्री त्याला घोर चिंता लागून झोप लागली नव्हती. रात्र सरताच त्याने मोठ्या घाईघाईने मल्लांना पाचारण करून कुस्तीचे सामने भरविण्याची व्यवस्था केली. कुस्त्यांच्या आखाड्याचे स्थान स्वच्छ करण्यात आले होते. तेथे ध्वज पताका लावण्यात आल्या होत्या. फुलहाराने सजावट केली होती. मंचावर रंगीबेरंगी फिती व ध्वज लावण्यात आले होते आणि त्यामुळेच मंच फारच सुंदर दिसत होता. तेथे राजे, ब्राह्मण, क्षत्रिय आणि सन्माननीय जनांसाठी विशेष दालनांची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक राजे मंडळींसाठी राखीव सिंहासने होती, तर इतरांकरिता उत्तम आसनाचा प्रबंध करण्यात आला होता. कंसाकरिता एक उंच मंचावर एक विशेष सिंहासन बनवण्यात आले होते. अंततः कंस अनेक मंत्री आणि चिटणीसांबरोबर समवेत तेथे येऊन आपल्या आसनावर बसला. कंस जरी आपल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या आणि मंत्र्यांच्या अग्रभागी उच्चासन ग्रहण करून बसला होता, तरी त्याचे हृदय मृत्यूच्या भयाने धडधडत होते. क्रूर मृत्यूप्रसंगी कंसासारख्या सामर्थ्यवान व्यक्तीचे देखील खंत करीत नाही. तो कोणाच्याही उच्च पदाची गय करीत नाही. सर्व व्यवस्था झाल्यावर तेथे जनतेसमोर आपले कौशल्य दाखविण्यासाठी आलेल्या मल्लांनी रिंगणात प्रवेश केला. त्यांची उंची वस्त्रे व दागिने घालून सुरेख पोशाख केलेले होते. त्या मल्लांमध्ये चानूर, मुष्टिक, शल, कूट आणि तोशल हे प्रमुख होते. संगीताच्या जल्लोषाने स्फुरण प्राप्त झालेले ते मल्ल मोठ्या थाटात मधून पुढे गेले. कंसाने तेथे वृंदावनातून आलेल्या नंदप्रमुख आदरणीय गोपजनांचे देखील स्वागत केले. त्या गोपांनी वृंदावनातून आणलेले दही, तूप, लोणी इत्यादी दुधाचे पदार्थ कंसाला भेट केले आणि ते कंसराज्याच्या शेजारीच त्यांच्याकरिता बसविलेल्या मंचावरील आसनावर बसले. अशा रीतीने कृष्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथावरील यज्ञस्थळावरील धनुर्भग नामक अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.